Hello everyone, this is part 3 of our solid state lecture. In the second part, in the previous part, we have studied the packing efficiency of simple cubic structure, BCC means body centered cubic structure, and FCC, face centered cubic structure. And the packing efficiencies were 52.3% for simple cubic. This chart is given only for revision. In simple cubic, the relationship between A and R is A is equal to 2R and packing efficiency is 52.3%. In BCC, A is equal to 4R or A is equal to root 3 and packing efficiency is 68%. And in HCP structure, A is equal to 4R by root 2. So the packing efficiency is 74%. Okay. Now imperfections is solid. आता इम्परफेक्शन्स म्हणजे काय मित्रांनो, असं म्हटलं जातं की जगात कुठलीही गोष्ट कोणीही परफेक्ट नसतं, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इम्परफेक्शन्स असतात. असेच या सॉलिडचे इम्परफेक्शन्स असतात. पण ह्या सॉलिडचे इम्परफेक्शन्स ह्युमन्सनी किंवा सायंटिस्टनी आधी फाइंड आउट केले आणि फाइंड आउट केल्यानंतर ते इम्परफेक्शन्ससुद्धा कसे काही वेळा ॲडव्हान्टेजेस देतात किंवा त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस असतात का, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर कसे बनतात ते आता आपण फाइंड करू. ठीक आहे. सो द फर्स्ट इज आयडियल स्ट्रक्चर. आयडियल म्हणजे काय? ॲन आयडियल क्रिस्टल द कॉन्स्टिट्युएंट इन ॲन आयडियल क्रिस्टल द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आर रेग्युलरली अरेंज थ्रू आउट द क्रिस्टल. म्हणजे व्यवस्थित अरेंजमेंट, आयडियल, एकदम आदर्श. बट इम्परफेक्शन मीन्स एनी डेविएशन फ्रॉम द कम्प्लिटली ऑर्डर अरेंजमेंट इन अ क्रिस्टल इज कॉल्ड डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन. म्हणजे एक व्यवस्थित चांगली अरेंजमेंट आहे पण त्याच्यामध्ये कुठेतरी छोटासा डिफेक्ट आला, छोटंसं डिव्हिएशन आलं, दॅट इज कॉल्ड इम्परफेक्शन ऑर डिफेक्ट. पण त्याच्यामध्ये कुठले कुठले डिफेक्ट आहेत? एक असतात पॉईंट डिफेक्ट्स. द इरेग्युलरिटीज ऑर डेव्हिएशन्स फ्रॉम आयडियल अरेंजमेंट अराउंड अ पॉईंट. एक छोटा पॉईंट असतो ऑर एन ॲटम इन अ क्रिस्टलाइन सबस्टन्स. And line defects, the irregularities or deviations from ideal arrangement in entire rows of the lattice points. म्हणजे एखादा पॉईंट जर डिफेक्टिव्ह असेल, पॉईंट किंवा आयटम, तर तो पॉईंट डिफेक्ट झाला आणि एखादी पूर्ण लाईन जर डिफेक्टिव्ह असेल, सो दॅट इज कॉल्ड अ लाईन डिफेक्ट. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण पॉईंट डिफेक्ट आधी बघणार आहोत. पॉईंट डिफेक्टमध्ये कुठले कुठले टाईप आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. पॉईंट डिफेक्ट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. First, stoichiometric defects. Second, non-stoichiometric defects. And third, impurity defects. Stoichiometric defects म्हणजे काय? Number of positive and negative ions are exactly in the ratio indicated by the chemical formula. म्हणजे हे आता तुम्हाला कळेल, एखादा ॲटम जो बनतो तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्सपासून बनतो. ठीक आहे. पण त्यातले जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आहेत, जो डिफेक्ट होणार, ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्सचा जो डिफेक्ट आहे तो एका रेशोमध्ये असतो. नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टमध्ये कसं असतं, तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा रेशो सारखा नसतो. एखाद्याचे पॉझिटिव्ह ॲटम्स जास्त मिसिंग असतील तर निगेटिव्ह आयन्स कमी मिसिंग असतील. आणि इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? दिस टाईप ऑफ डिफेक्ट अरायझेस ड्यू टू प्रेझन्स ऑफ सम इम्प्युरिटीज इन द क्रिस्टल लॅटिस. म्हणजे एक ऑलरेडी क्रिस्टल लॅटिस प्रेझेंट आहे आणि त्याच्यामध्ये एखादी इम्प्युरिटी ॲड झाली तर त्याला म्हणतात इम्प्युरिटी डिफेक्ट. आता बघा हा चार्ट बघा. क्रिस्टल डिफेक्टमध्ये कुठले असतात? 2 टाईप आपण बघितले. एक असतात पॉईंट डिफेक्ट, दुसरे असतात लाईन डिफेक्ट. ठीक आहे. त्यातल्या आता आपण बघणार कुठले आहोत? पॉईंट डिफेक्ट. पॉईंटमध्ये आपण बघितलं स्टॉइचियोमेट्रिक, नॉन स्टॉइचियोमेट्रिक आणि इम्प्युरिटी. आता स्टॉइचियोमेट्रिकचे 2 टाईप आहेत, स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रेंकेल डिफेक्ट. नॉन स्टॉइचियोमेट्रिकचे कुठले टाईप आहेत? त्याच्यामध्ये मेटल एक्सेस डिफेक्ट अँड मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. एक तर मेटल जास्त होईल किंवा मेटल डिफिशियंट होईल. मग मेटल एक्सेसमध्ये ॲनायन वेकन्सी असेल किंवा एक्स्ट्रा कॅटायन असेल. एक तर ॲनायन कमी असेल, एखादा मेटल एक्सेस जर व्हायचा असेल तर ॲनायन कमी असेल, ॲनायन निगेटिव्ह, किंवा कॅटायन जास्त असेल. म्हणजे दोन्ही केसमध्ये पॉझिटिव्ह जास्त आहे, ॲनायन वेकन्सी किंवा एक्स्ट्रा कॅटायन. आणि हेच मेटल डिफिशियन्सीच्या केसमध्ये कॅटायनची वेकन्सी असेल किंवा एक्स्ट्रा ॲनायन असेल, म्हणजे इकडे निगेटिव्ह जास्त आहे. म्हणजे मेटल एक्सेसच्या केसमध्ये पॉझिटिव्ह जास्त आहे, एक तर एक्स्ट्रा कॅटायन आहे किंवा ॲनायन वेकन्सी. आणि मेटल डिफिशियन्सीच्या केसमध्ये निगेटिव्ह जास्त आहे, कॅटायनची वेकन्सी आहे किंवा एक्स्ट्रा ॲनायन आहे. ठीक आहे. या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ड्रॉ करून घ्या. सो टाईप्स ऑफ स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट्स. आता सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत हे स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट.
मग त्याचे टाईप्स कुठले आहेत? स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रेंकेल डिफेक्ट. आता त्याच्यामध्ये स्कॉटकी डिफेक्ट, त्याच्यामध्ये इक्वल नंबर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स आर मिसिंग फ्रॉम द लॅटिस साईड. जे आपण बघितलं होतं स्टॉइचियोमेट्रिकमध्ये, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स इक्वल नंबर मिस असतात. फाउंड इन क्रिस्टल्स ऑफ हाय कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय आपण बघितलं होतं. कोऑर्डिनेशन फर्स्ट लेक्चरची लिंक तुम्हाला सापडेल डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे बघा. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे एक स्पिअरमधला एक ॲटम, तो जो एक पार्टिकल आहे तो किती पार्टिकल्सना टच करतो. पण ते ज्याच्यामध्ये जास्त असतील म्हणजे हाय कोऑर्डिनेशन नंबर असेल, ज्याची पॅकिंग जास्त असेल, त्याच्यामध्ये हा स्कॉटकी डिफेक्ट फाउंड होतो. इट डिक्रीजेस द डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल. मग आता आपल्याला माहिती आहे ज्याचा हाय कोऑर्डिनेशन नंबर असतो त्याची डेन्सिटी जास्त असते. डेन्सिटी काय ते पण आपण बघितलं होतं. मग ह्याच्याने होतं काय, त्याच्याने क्रिस्टलची डेन्सिटी कमी होते, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघंही निघून जातात, म्हणजे तो एक ॲटम तिथनं पर्टिक्युलर कमी होणार. याच्यामुळे त्या ओव्हरऑल क्रिस्टलची डेन्सिटी कमी होते. शोन बाय आयोनिक सबस्टन्सेस इन विच द कॅटायन अँड ॲनायन आर ऑलमोस्ट सिमिलर सायझेस. कॅटायन आणि ॲनायनची ऑलमोस्ट सिमिलर साईज असते. फॉर एक्झाम्पल NaCl आहे, KCl आहे, AgBl. NaCl मीन्स आवर कॉमन सॉल्ट, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, AgBr, सिल्वर ब्रोमाइड एटसेट्रा. आता ते क्रिस्टल्स कसे आहेत, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत. का न्यूट्रल आहेत? कारण पॉझिटिव्ह गेला निगेटिव्हही गेला. जर एखादा निगेटिव्ह गेला असता किंवा पॉझिटिव्ह गेला असता तर काहीतरी चेंज झाला असता, पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही जातात, त्याच्यामुळे ओव्हरऑल क्रिस्टल कसं होतं आहे, न्यूट्रल. ठीक आहे, ह्याची डायग्राम बघा. आता हाच जर मी इथे एक NaCl ड्रॉ केला, याच्यामध्ये मी दिले ABच्या ऐवजी जर इथे मी छोटे छोटे सर्कल ड्रॉ केले, 1 2 6 7 8 9 10 11 12. चला इथे 1 2 3 आणि 4 1 आता हे जे मी काढतोय हे क्रिस्टल्स आहेत. आता ह्याच्यामध्ये काय असेल, एखादा जर Na असेल पार्टिकल तर दुसरा Cl असेल. आणि आपल्याला माहिती आहे Na म्हणजे सोडियम कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. Naचा पॉझिटिव्ह, मग Clचा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह. आता या केसमध्ये काय होतंय बघा, या केसमध्ये तुम्ही म्हणाल मी हे दोन काढलेच नाहीत, कारण हेच आपले काय आहेत, डिफेक्ट आहेत. पॉझिटिव्ह सुद्धा मिसिंग आहे आणि निगेटिव्ह सुद्धा इथून मिसिंग आहे. तर बघूया कसं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही मिसिंग आहे. इथे एक पॉझिटिव्ह असायला पाहिजे होतं आणि इथे एक निगेटिव्ह असायला पाहिजे, तर दोन्ही मिसिंग आहे. ठीक आहे, या केसमध्ये सुद्धा तशीच डायग्राम दिली. पण मग त्याच्यामुळे ओव्हरऑल ते कसं राहते, इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहते. हे आपण बघितलं होतं मागे. ओके, पुढे फ्रेंकेल डिफेक्ट, त्याचा स्टॉइचियोमेट्रिकचा पुढचा टाईप आहे कुठला. आता आपण हा टाईप समजला, आता हा टाईप समजूया, फ्रेंकेल डिफेक्ट. त्याच्यामध्ये काय होतं, अ कॅटायन इज डिसलोकेटेड फ्रॉम इट्स नॉर्मल साईट
टू अन इंटरस्टिशियल साईट. आता इंटरस्टिशियल साईट म्हणजे काय, हे बघा, हे सगळे स्ट्रक्चर एकमेकांच्या प्रमाणे व्यवस्थित अरेंज केले आहेत. हे एका लाईनमध्ये आहेत, हे इकडे रो आणि कॉलममध्ये व्यवस्थित एकमेकांना रोमध्ये अरेंज केले आहे. ह्यांच्या मधली जी जागा असते ही, याला म्हणतात इंटरस्टिशियल स्पेस. इंटरस्टिशियल, याला इंटरस्टिशियल स्पेस म्हणतात. ह्याच्यात काय होतं की एक कॅटायन, इथला एक कॅटायन मिस होऊन तिथल्या तिथे एका इंटरस्टिशियल साईडला जातो. म्हणजे तो कुठे बाहेर गेलाय का नाही, तो त्या स्ट्रक्चरमध्येच आहे. आणि आता हे कोणामध्ये फाइंड होतात, फाउंड इन क्रिस्टल्स हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर. ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर लो आहे, म्हणजे ऑफकोर्स तो एक स्ट्रक्चर कमीत कमी बाकीच्या क्रिस्टल्सना अटॅच असेल, म्हणजेच त्याच्यामध्ये कदाचित स्पेस जास्त असू शकेल. फाउंड आउट इन क्रिस्टल्स हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, इट डज नॉट चेंज द डेन्सिटी ऑफ द सॉलिड, कारण ती एम्प्टी स्पेस त्याच्यामधलीच असते इंटरस्टिशियल स्पेसची. त्याच्यामुळे डेन्सिटी काही चेंज होत नाही, कारण तो कुठे लॅटिसच्या बाहेर जात नाही, फक्त तो पोझिशन त्याची चेंज करतो. शोन बाय आयोनिक सबस्टन्सेस इन विच देर इज अ लार्ज डिफरन्स इन द साईज ऑफ द आयन्स. हे कुठे दिसेल, ज्याच्या आयन्सच्या साईजमध्ये खूप लार्ज डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता हे AgBrचं एक्झाम्पल डबल झालं आहे, पण एक्झाम्पल कुठले कुठले, ZnCl, AgCl, AgI, याच्यामध्ये आपल्याला हे बघता येतं. आता इथे बघा, AgBr शोज बोथ स्कॉटकी अँड फ्रँकेल डिफेक्ट. व्हाय, हा क्वेश्चन आला बघा. द रेडियस रेशो ऑफ AgBr इज इंटरमिजिएट. स्कॉटकी डिफेक्ट अरायझेस ड्यू टू मिसिंग ऑफ आयन्स फ्रॉम देअर लॅटिस साईट. ठीक आहे, हा स्कॉटकी डिफेक्ट आहे, म्हणजे लॅटिस साईटमधनं मिस होणार. आणि फ्रँकेल डिफेक्ट कधी अराईज होतो, इट अरायझेस वेन मिसिंग आयन्स ऑक्युपाय द इंटरस्टिशियल साईट. म्हणजे स्कॉटकी डिफेक्ट जो आपण पहिला बघितलं होतं, त्यातून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह निघून जातात लॅटिस साईटमधून. आणि फ्रँकेल डिफेक्टमध्ये आपण काय बघितलं की तिथून निघून ते मधल्या इंटरस्टिशियल साईटमध्ये जातात. आता AgBrमध्ये काय, Ag प्लस आयन्स खूप स्मॉल असतात साईजने. मग वेन रिमूव्ह फ्रॉम लॅटिस साईट दे कॅन ऑक्युपाय इंटरस्टिशियल साईट. जेव्हा त्यांना मेन लॅटिस साईटमधून रिमूव्ह केलं जातं, ते इंटरस्टिशियल साईट ऑक्युपाय करू शकतात. ठीक आहे. आता त्यांची साईज सेम असते, पण ते दोन्ही स्मॉल असल्यामुळे Ag प्लस आयन ते इंटरस्टिशियल साईट ऑक्युपाय करू शकतात. त्याच्यामुळे ते दोन्ही फ्रँकेल डिफेक्ट आणि स्कॉटकी डिफेक्ट शो करतात. आता दुसरा टाईप बघूया, टाईप ऑफ नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट्स. म्हणजे हे दोन, हा झाला, ह्यातले दोन्ही झाले. आता हे बघूया, पॉईंट डिफेक्टमधलेच आपण नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट बघणार आहोत. त्याच्यामध्ये कुठला आहे पहिला, व्हेकन्सी डिफेक्ट, मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट, आता त्यामधला ए आहे ड्यू टू anion वेकन्सी. anion म्हणजे निगेटिव्ह, अँड निगेटिव्ह आयन मे बी ॲबसेंट फ्रॉम इट्स लॅटिस साईट लिव्हिंग अ होल. आता तो तिथनं गेला म्हणजे एक होल तिथे हे केला. आता बघा इथे इंटरेस्टिंग आहे, त्या होलला एक निगेटिव्ह जागा तिथनं गेली, म्हणजे तिथे एक होल झाला त्या लॅटिस साईटमध्ये. दिस होल इज ऑक्युपाइड बाय अन इलेक्ट्रॉन अँड द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज मेंटेन्ड. आता बघा, इथून समजा एक तो निगेटिव्ह आयन गेला B मायनसचा, पण तिथे एक इलेक्ट्रॉन आला आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी कशी राहिली, मेंटेन राहिली. कारण निगेटिव्ह गेला आणि निगेटिव्ह परत आला ना तिथे, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक न्यूट्रलिटी कशी राहिली, मेंटेन राहिलेली आहे. द इलेक्ट्रॉन्स entrapped in this anion vacancy are called F centers. They impart color to the crystals. मग आता हे इलेक्ट्रॉन काहीतरी ते घेऊन येणार, they impart color to the crystals. The color is due to the excitation of electrons which absorb energy from the visible light falling on the crystals. आता ते जे इलेक्ट्रॉन्स असतात ते एक्साइटेड स्टेटमध्ये असतात. मग त्या क्रिस्टलवर कधी दिसते लाईट, जेव्हा व्हिजिबल लाईट त्याच्यावर पडेल. आपल्याला जेव्हा दिसतो ना एखादा लाईट, तर व्हिजिबल लाईट त्याच्यावर पडतो आपल्या व्हिजिबल रेंजमधला, आणि ते आपल्याला कलर त्याचा वेगळा दिसतो. फॉर एक्झाम्पल अल्कली हॅलाइड्स लाईक NaCl अँड KCl शो दिस टाईप ऑफ इफेक्ट. अल्कली हॅलाइड्स म्हणजे काय, अल्कली म्हणजे बेस. बघा आता अल्काईल वेगळं आहे ऑर्गॅनिकमधलं आणि अल्कली वेगळं आहे. अल्कली म्हणजे बेस. अल्कली हॅलाइड्स NaCl KCl शो दिस टाईप ऑफ इफेक्ट. ओके.
याच्यामध्ये इलेक्ट्रॉन. दुसरं काय, वेन क्रिस्टल्स, क्वेश्चन आहे, वेन क्रिस्टल्स ऑफ NaCl आर हिटेड इन ॲटमॉस्फिअर ऑफ Na वेपर, yellow color is observed. Why? When heated, the Na atoms means sodium atoms are deposited on the surface of the crystal. त्या क्रिस्टलच्या सर्फेसवर सोडियम ॲटम डिपॉझिट होतात आणि Cl मायनस आयन्स डिफ्यूज टू द सर्फेस ऑफ द क्रिस्टल्स अँड कंबाईन विथ Na प्लस ॲटम टू गिव्ह NaCl. म्हणजे अगोदर Na ॲटम्स येतात, मग Cl मायनस आयन्स त्याच्यासोबत कंबाईन होऊन NaCl देतात. दिस हॅपन्स बाय द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय Na ॲटम्स टू फॉर्म Na प्लस आयन्स. आता नीट बघा, Na ॲटम्समध्ये स्वतःचे काही इलेक्ट्रॉन आहेत, तो लॉस करतो आणि Na प्लस बनतो. इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणजे प्लस बनला. ते जे रिलीज इलेक्ट्रॉन आहेत, द रिलीज इलेक्ट्रॉन डिफ्यूज इन टू द क्रिस्टल अँड ऑक्युपाय ॲनॉयनिक साईट्स. ज्या डिफेक्ट जे एखादी त्याला ॲनॉयनिक साईट सापडली, तो तिकडे जाऊन डिपॉझिट होतो. ॲज अ रिझल्ट द क्रिस्टल नाव हॅज एक्सेस ऑफ Na, सोडियम. द ॲनॉयनिक साईट्स ऑक्युपाइड बाय द अनपेड इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एफ सेंटर्स. द ॲनॉयनिक साईट्स ऑक्युपाइड बाय अनपेड इलेक्ट्रॉन, जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत त्यांना म्हणतात एफ सेंटर्स. दे इम्पार्ट येल्लो कलर टू द क्रिस्टल्स ऑफ द NaCl. हे आहे ते क्वेश्चनचं आन्सर. आता दुसरा जो आहे डिफेक्ट ड्यू टू एक्स्ट्रा कॅटायन, आपलं कुठलं चालू आहे पॉईंट, पुन्हा एकदा मी हा चार्ट पुन्हा तुम्हाला दाखवतो. नॉन स्टॉइचियोमेट्रिक मधला आपला मेटल एक्सेस चालू आहे, त्यातला आपला एनायन वेकन्सीचं झाला. आता ड्यू टू एक्स्ट्रा कॅटायनचं आपण बघणार आहोत. एक्स्ट्रा कॅटायनमध्ये काय, अन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाइज अँड इंटरस्टिशियल स्पेस. आता तिथे एक्स्ट्रा ॲटम येईल इंटरस्टिशियल पोझिशनला, एक्स्ट्रा कॅटायन. पण द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज मेंटेन बाय अन इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अनदर इंटरस्टिशियल पोझिशन. आता जसं पॉझिटिव्ह आला, आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करायची. ते कधी होईल, अनपेड जे इलेक्ट्रॉन्स मी मगाशी म्हटले फिरत असतात, ते सुद्धा कुठल्या तरी इंटरस्टिशियल पोझिशनला येतील. म्हणजे हा एक जो पॉझिटिव्ह आलेला आहे कॅटायन तो, आणि तो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन, ह्याच्यामुळे ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी कशी राहते, त्या ॲटमची मेंटेन राहते. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, झिंक ऑक्साईड टर्न्स येलो, ZnO टर्न्स येलो ऑन हिटिंग. का बरं? ZnO इज व्हाईट इन कलर ॲट रूम टेम्परेचर, व्हाईट असतो रूम टेम्परेचर. ऑन हिटिंग इट लुजेस ऑक्सिजन अँड टर्न्स येलो. द एक्सेस Zn प्लस आयन मूव्ह टू द इंटरस्टिशियल साईड्स. परत एकदा एक्सेस Zn2 प्लस आयन जे आहेत ते इंटरस्टिशियल साईडला मूव्ह होतात. द इलेक्ट्रॉन्स मूव्ह टू द नेबरिंग इंटरस्टिशियल साईड्स. ठीक आहे. म्हणजे हा एक लॅटिस आहे, ह्याच्यामध्ये हे जे ॲटम आहेत, आता ह्याच्या जी मध्ये जागा राहते, ठीक आहे, हे मी लॅटिस काढतो. ह्याच्या जी मध्ये जागा लागते त्याला इंटरस्टिशियल पोझिशन म्हणतात. तिकडे जाऊन ते Zn प्लस आयन बसतात. ठीक आहे. द इलेक्ट्रॉन्स मूव्ह टू द नेबरिंग इंटरस्टिशियल साईड्स. मग इलेक्ट्रॉन काय होतात, तिथल्या इंटरस्टिशियल साईडमधून पुढच्या इंटरस्टिशियल साईडमध्ये जातात. आणि मग होतं काय, द येल्लो कलर इज ड्यू टू मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू द प्रेझन्स ऑफ एक्स्ट्रा कॅटायन ॲट द इंटरस्टिशियल पोझिशन. म्हणजेच या डायग्रामसारखं हा जो एक्स्ट्रा कॅटायन इथे आहे, त्याच्यामुळे काय होतं, जसं आपण मगाशी बघितलं होतं, कलर काय येतो, तो विजिबल रिजनमधनं एक्साइट होऊन तो कलर शो करतो. मग इथे कुठला कलर दिसतोय, येल्लो कलर दिसतोय. कोणामुळे, ड्यू टू द प्रेझन्स ऑफ एक्स्ट्रा कॅटायन ऑन द इंटरस्टिशियल पोझिशन. नेक्स्ट, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट ड्यू टू कॅटायन वेकन्सी. आता बघा, हे पूर्णपणे उलट आहे याच्या. मेटल एक्सेसमध्ये काय होतं, एक तर ॲनायनची वेकन्सी होती किंवा एक्स्ट्रा कॅटायन होता. म्हणजे दोन्हीकडे पॉझिटिव्ह जास्त होते, ॲनायन वेकन्सी. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आयन जास्त दिसत आहेत, पण ती वेकन्सी बॅलन्स झाली त्या एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनमुळे. आणि की एक्स्ट्रा कॅटायन आला इंटरस्टिशियल पोझिशनला, तिथे सुद्धा दुसरीकडे इंटरस्टिशियल पोझिशनला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला. त्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी दोन्हीकडे मेंटेन राहिली. आता मेटल डिफिशियन्सीमध्ये कसं आहे, उलट आहे. इथे कॅटायनची वेकन्सी, कोणाची, कॅटायनची वेकन्सी आहे किंवा एक्स्ट्रा कॅटायन आहे, एक्स्ट्रा ॲनायन आहे. कसा तो बघूया.
आता कॅटायन वेकन्सी आम्हाला आपल्या इथे लगेच समोर दिसतोय, ए प्लस आहे इथून मिसिंग आहे. अ कॅटायन इज ॲबसेंट फ्रॉम इज लॅटिस साईड. द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज मेंटेन बाय एन एक्स्ट्रा चार्ज ऑन द ॲडजस्टंट मेटल. आता इथे काय होतं, इथे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कुठला येत नाही, पण त्याच ह्याच्यामधला इथे तुम्ही जर ही फिगर नीट बघितलीत तर इथे एक्स्ट्रा चार्ज A2+ झाला आहे बघा. म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करायची, इथनं एक पॉझिटिव्ह गेला आहे, पण मग ती मेंटेन कशी होईल, त्याच्या जवळच्याच कुठल्या तरी कॅटायनवर एक्स्ट्रा चार्ज जाईल A2+. त्याच्यामुळे ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होत आहे, कारण एक पॉझिटिव्ह गेलं तर इकडे कुठेतरी पाहिजे की नाही. ठीक आहे. आणि मग ड्यू टू एक्स्ट्रा ॲनायन ते कसं होईल बघा, इथे पण तसंच. ॲन एक्स्ट्रा ॲनन ऑक्युपायज ॲन इंटरस्टिशियल पोझिशन, म्हणजे B- एक्स्ट्रा आला. परत ही सुद्धा मेंटेन करण्यासाठी हा जो ए आहे आपला तो काय करेल, परत एकदा 2+. दिस इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज मेंटेन बाय एन एक्स्ट्रा चार्ज ऑन द ॲडजस्टंट कॅटायन. सोपं आहे. जाऊया पुढे. ठीक आहे. आता सॉलिडच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघूया. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, त्याच्यामध्ये पहिल्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. कंडक्टर्स काय काय सांगतो, कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर. कंडक्टर तुम्हाला माहिती आहेत, कंडक्टर आर सबस्टन्सेस विच अलाउ इलेक्ट्रिक करंट टू फ्लो थ्रू इट. आणि मेटल्स आपले गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन मेटल्स कंडक्शन इज ड्यू टू द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. सेमीकंडक्टर्समध्ये काय असतं, सबस्टन्स विच अलाउ इलेक्ट्रिक करंट टू फ्लो थ्रू इट पार्शियली असतो, म्हणजे पूर्णपणे कंडक्टरसारखा असतो असंही नाही किंवा पूर्णपणे इन्सुलेटरसारखा नसतोही नाही. त्यामुळे दे हॅव कंडक्टिव्हिटी इन बिटवीन मेटल्स अँड इन्सुलेटर्स. आणि इन्सुलेटर म्हणजे काय, दीज आर द सबस्टन्सेस विच डू नॉट अलाउ इलेक्ट्रिकल करंट टू फ्लो थ्रू इट. आता बँड थेअरी ऑफ सॉलिड्स. व्हॅलन्स बँड इज ऑक्युपाइड बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी बँड अबाव द व्हॅलन्स बँड. आता ती फिगर आपण बघणार आहोत. बघा काय, एक आहे कंडक्शन बँड, हा कंडक्शन बँड आहे वरचा, आणि हा खालचा व्हॅलन्स बँड आहे. मेटलमध्ये काय असतं, हा कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड एकमेकांना चिकटलेले किंवा एकमेकांवर ओव्हरलॅप करणारे असतात. म्हणजे काय असतं, खाली इथे व्हॅलन्स बँड फील्ड असतो, पार्शियली फील्ड असतो, आणि इथे कंडक्शन बँड त्याला डायरेक्ट अटॅच असतो. म्हणजे कंडक्शन डायरेक्ट होऊ शकतो, त्याच्यातून ते डायरेक्ट जम्प करून जाऊ शकतात. ठीक आहे, मेटलच्या केसमध्ये. सेमीकंडक्टरच्या केसमध्ये कसं असतं, एम्प्टी बँड असतो कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड फील्ड असतो, पण एनर्जी गॅप स्मॉल असते, त्यामुळे ते पास होण्याची शक्यता असते. बट इन्सुलेटरच्या केसमध्ये खूप फॉरबिडन झोन असतो, खूप मोठी लार्ज एनर्जी गॅप असते, आणि इन्सुलेटरच्या केसमध्ये काय होतं, फॉरबिडन झोन असतो, म्हणजे एनर्जी गॅप खूप मोठी असते. त्याच्यामुळे इकडे हा व्हॅलन्स बँड असतो, इथे लिहितो व्हॅलन्स बँड, हा फील्ड असतो, पण कंडक्शन बँड कसा असतो, एम्प्टी, आणि त्यांच्यामध्ये खूप मोठी गॅप असते, लार्ज एनर्जी गॅप. त्याची थिअरी काय आता बघूया. इन अ कंडक्टर व्हॅलन्स बँड ओव्हरलॅप द कंडक्शन बँड, देअरफॉर नो एनर्जी इज रिक्वायर्ड टू मूव एन इलेक्ट्रॉन फ्रॉम द व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. कुठली एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागत नाही, डायरेक्ट मूव्ह होतं. सेमीकंडक्टर्सच्या केसमध्ये काय होतं, इन सेमीकंडक्टर्स द गॅप बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज स्मॉल, कंडक्शन बँड इज स्मॉल, देअरफॉर सम इलेक्ट्रॉन्स मे जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. इट शोज सम कंडक्टिव्हिटी. काही काही इलेक्ट्रॉन ज्याची एनर्जी असते ते जम्प करू शकतात. बट इन अन इन्सुलेटर द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड आर नॉट ओव्हरलॅप्ड अँड देर इज अ लार्ज गॅप इन बिटवीन these व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड्स. द इलेक्ट्रॉन्स कॅन नॉट जम्प फ्रॉम द व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. कंडक्शन बँड नाहीच जाऊ शकत इकडून तिकडे, त्याच्यामुळे इन्सुलेटर्स असतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण सेमी कंडक्टर्स बघितले त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं, दोन प्रकारे क्लासिफाय केले जातात. एक आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्स इन देअर प्युअर स्टेट आर व्हेरी पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. दे आर कॉल्ड एज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. आता प्युअर स्टेटमध्ये पुअर कंडक्टर्स असतात, जर्मेनियम, सिलिकॉन. बट एक्सट्रिन्सिक म्हणजे काय, विथ द ॲडिशन ऑफ सर्टन अदर एलिमेंट्स इन द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ सेमीकंडक्टर्स देअर कंडक्टिव्हिटी कॅन बी इम्प्रूव्ड. दे आर कॉल्ड एज एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. मग आता काय होतं बघा, याला म्हणतात डोपिंग, म्हणजे तो डिफेक्ट ॲड केला जातो.
किंवा एक सर्टन इम्प्युरिटी ॲड केली जाते तिथे. द प्रोसेस ऑफ ॲडिंग सर्टन इम्प्युरिटीज इन द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ अ सेमीकंडक्टर टू इम्प्रूव्ह इट्स कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड डोपिंग. आता डोपिंग म्हणजे काय? आता हा पहिलं स्ट्रक्चर बघा, सिलिकॉन, ॲरे ऑफ SI ॲटम्स. तिथे सिलिकॉनचं प्युअर स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. पण दुसऱ्यामध्ये काय होतं, तिथे एक फॉस्फरस ॲड केला गेला आहे बघा N टाईप सेमीकंडक्टरमध्ये, ठीक आहे, फॉस्फरस. आणि तिसऱ्यामध्ये एक बोरॉन ॲड केला गेलेला आहे. त्याच्यामुळे होतं काय, नीट जर आपण झूम करून बघितलं, हा इथे जनरली सिलिकॉनला वन 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण इथे काय होतं, इथे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 इलेक्ट्रॉन्स आले आहेत बघा. आणि इथेच या केसमध्ये एक मिसिंग आहे. म्हणजे आपण एक तर एक्स्ट्रा देतो आहे किंवा एक रिमूव्ह करतो, N टाईप किंवा P टाईप. ह्याच्याने काय होतं, ह्याच्याने त्याच्यामध्ये एक इम्परफेक्शन क्रिएट होतं किंवा एक इम्प्युरिटी क्रिएट होते. आणि ती इम्प्युरिटी करेक्ट करण्यासाठी मग आता ह्याच्याकडे जास्त आहे, मग तो शेअर करेल. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनला स्टेबल करण्यासाठी किंवा इकडे कमी आहे म्हणून तो दुसऱ्याकडून घेईल. याला स्टेबल करण्यासाठी, स्टेबिलिटी किंवा इम्प्युरिटी त्याला करेक्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी होईल, उसके अंदर एक हलचल होईल. आणि मग त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये कंडक्शन स्टार्ट होईल. जनरल ते आता हे सगळे व्यवस्थित आहेत पहिल्या स्ट्रक्चरमध्ये, त्यामुळे तिथे कुठलंही कंडक्शन होत नाही. पण दुसऱ्या किंवा थर्ड स्ट्रक्चरमध्ये त्याच्यामध्ये फ्लोईंग होईल किंवा त्याच्यामध्ये कंडक्शन स्टार्ट होईल. N टाईप सेमीकंडक्टर. आता N टाईप सेमीकंडक्टर काय आहेत? A semiconductor crystal having excess of electrons by doping. Excess of electrons. The donor atoms are 15 group elements like phosphorus, arsenic, antimony, bismuth. The electrons are charge carriers. कसे असतात? चार्ज कॅरियर. इलेक्ट्रॉन्स कसे असतात? चार्ज कॅरी करतात. When a pure semiconductor is doped by pentavalent impurity, pentavalent, त्याची व्हॅलेन्सी 5 आहे, त्याला म्हणतात पेंटाव्हॅलंट. When a pure semiconductor impurity is doped by pentavalent impurity P, AS, SB, BI. P म्हणजे फॉस्फरस, AS आर्सेनिक, SB मात्र अँटीमनी आहे, लक्षात ठेवायचं आहे, आणि BI बिस्मथ. Then 4 electrons out of 5 valence electron bonds with the 4 electrons of जर्मेनियम आणि सिलिकॉन. जसं मी मगाशी सांगितलं तसं त्याच्यामध्ये 5 असतात की नाही, त्यातले 4 मात्र बॉन्ड होतात. 5th इलेक्ट्रॉन इज द डोपंट इज सेट फ्री. 5वा जो असतो सेट फ्री केला जातो. द इम्प्युरिटी आयटम डोनेट्स अ फ्री इलेक्ट्रॉन फॉर कंडक्शन इन द लॅटिस अँड इज कॉल्ड अ डोनर. आणि मग तो जो डोनर आहे हा फ्री इलेक्ट्रॉनचा तुम्हाला दिसतोय, तो डोनर मात्र मग फिरत बसतो. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन डोप. आता ह्याचं एक्झाम्पल काय, N टाईप सेमीकंडक्टर. सिलिकॉन डोप विथ फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ और जर्मेनियम डोप विथ ऑल दीज. ओके, ह्याला म्हणतात N टाईप सेमीकंडक्टर. P टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय, इथे एक होल होतो, त्यामधला एक कमी होतो बोरॉनच्या केसमध्ये. इथे एक इम्प्युरिटी क्रिएट झालेली आहे. आता ही जी इम्प्युरिटी क्रिएट झालेली आहे ही P टाईप सेमीकंडक्टरमधली. अ सेमीकंडक्टर मटेरियल हॅव्हिंग एक्सेस होल्स बाय डोपिंग. होल्स आर द चार्ज. इथे होल्स चार्ज केले आहेत, मग असे इलेक्ट्रॉन होते. द डोनर आयटम आर 13 ग्रुप एलिमेंट्स लाईक बेरियम, लाईक बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम अँड TL. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. ओके. When a pure semiconductor is doped with a trivalent impurity, then 3 valence electrons of the impurity bonds with the 3 of the 4 valence electrons of the semiconductor. आता काय होतं, सेमीकंडक्टरचे 4 स्वतःचे आहे, त्याचे जे 3 येतात बोरॉनचे, ते 3 पेअर करतात. मात्र एक जो असतो तिथे एक होल राहतो. आता त्याच्यामुळे काय होतं, दिस लिव्हज अन ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन होल इन द इम्प्युरिटी. These impurity atoms are ready to accept bonded electrons are called acceptors. हा ॲक्सेप्टर असतो आणि मग ॲक्सेप्ट करण्याच्या इच्छेने प्रत्येकाकडे मागतो आणि मग त्याच्यामध्ये कंडक्शन स्टार्ट होतं. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन डोप विथ बोरॉन, सिलिकॉन डोप विथ ॲल्युमिनियम, जर्मेनियम डोप विथ बोरॉन एक्सेट्रा. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. Magnetic properties of solids.
त्याच्यामध्ये आहे पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम. हे आपण 3 बघणार आहोत. ठीक आहे, आपला चॅप्टर लवकर संपत आहे. पॅरामॅग्नेटिझम म्हणजे काय हे आता पुढच्या चॅप्टर्समध्ये तुम्हाला परत येईल. सबस्टन्सेस विच आर वीकली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड, वीकली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड. आणि हेच तुम्हाला डायमॅग्नेटिझममध्ये काय येईल, वीकली रिपेल्ड. पॅरामॅग्नेटिझम वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड, डायमॅग्नेटिझम वीकली रिपेल्ड बाय द मॅग्नेटिक फील्ड. आणि फेरोमॅग्नेटिझम म्हणजे काय, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड. हा या तिघांमधला एक पहिला डिफरन्स आहे. पॅरामॅग्नेटिझम इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ one or more unpaired electrons in which they are attracted by the magnetic field. For example, aluminum, O2 oxygen, TiO, CO, Cu2+, Fe3+, Cr3+, etc. याच्यामध्ये आपल्याला पॅरामॅग्नेटिझम दिसतो. ठीक आहे. डायमॅग्नेटिझम काय, सबस्टन्सेस विच आर वीकली रिपेल्ड बाय द मॅग्नेटिक फील्ड आर कॉल्ड डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. मग हे कोणाकडून शो झालं, शोन बाय दोज एलिमेंट सबस्टन्सेस इन विच ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड अँड देर आर नो अनपेड इलेक्ट्रॉन्स. बघा ह्याच्यामध्ये काय होतं, वन ऑर मोर अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर पॅरामॅग्नेटिझम वीकली अट्रॅक्टेड. इथे काय, नो अनपेड इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे ते रिपेल केले जातात, वीकली रिपेल केले जातात. फॉर एक्झाम्पल H2O, अल्कोहोल, C6H6 म्हणजे बेन्झिनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, NaCl एक्सेट्रा. बट फेरोमॅग्नेटिझममध्ये काय होतं, द सबस्टन्सेस विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड आर कॉल्ड ॲज फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. दे शो परमनंट मॅग्नेटिझम इवन द मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ह. आता कसं आहे, पॅरामॅग्नेटिझमच्या केसमध्ये टेम्पररी मॅग्नेटिझम, जो पण मॅग्नेटिक फील्ड असतं तो पण मॅग्नेटिझम असतं. बट फेरोमॅग्नेटिझमच्या केसमध्ये फेरोमॅग्नेटिझम कसं लक्षात ठेवायचं बघा, Fe आहे त्याच्यामध्ये, फेरस म्हणजे काय, आपला आयन. फेरोमॅग्नेटिझम त्याच्यामध्ये आता आयन कुठलाही एखाद्या मॅग्नेटला चिकटतो तर त्याला कुठलंही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड द्यावं लागत नाही, ते चिकटलेलंच असतं, त्याची प्रॉपर्टी येते. दे शो परमनंट मॅग्नेटिझम इवन वेन द मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ह. द मॅग्नेटिक मोमेंट्स आर इन द सेम डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल Fe, कोबाल्ट, निकेल, GD, CrO2 एक्सेट्रा. ओके, हे फेरोमॅग्नेटिझमचे एक्झाम्पल आहे. सो अशा रीतीने आपण 3 पार्ट या चॅप्टरचे 3 व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. होप सो तुम्हाला लेक्चर कळलेलं असेल. थोडा आपण यावेळी टाईप बदलला आहे, PPT टाईपमध्ये कळण्यासाठी आपण सुरू केलेलं आहे. सो थँक्यू.